ब्राह्मी ही वनस्पती एपिएसी कुलातील असून या वनस्पतीचे शास्त्रीय नाव हायड्रोकॉक्टिल एशियाटिक आहे. सेंटेला आशियाटिका या शास्त्रीय नावाने सुद्धा ब्राह्मी हिची ओळख आहे. ब्राह्मी मुख्यत्वे आशियाच्या पाणथळ प्रदेशातील असून विशेषतः भारत व श्रीलंकेमध्ये आढळून येते. ब्राह्मी वनस्पती जमिनीवर पसरून वाढते. ब्राह्मी वनस्पतीचे खोड हे निमुळते, धावते व लालसर हिरवे रंगाचे असते. खोडाच्या पेरापासून खालच्या बाजूस मुळे येतात, तर वरच्या बाजूला पाने असतात. ब्राह्मीची पाने ही साधी घेवड्याच्या आकाराची व लांब देठाची तसेच दातेरी असतात. तसेच ब्राह्मीच्या झाडाला लागणारी फुले ही लहान व फिकट गुलाबी रंगाची असतात. प्रत्येक फुलांमध्ये 2 पुंकेसर आणि 2 कुक्षी असतात. ब्राह्मी वनस्पतीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अतिशय प्रभावशाली आहेत. त्यामुळे त्वचेच्या विकारांवर व कुष्ठरोगावर ब्राह्मी ही अतिशय फायदेशीर ठरते. चेतासंस्थेच्या विकारावर सुद्धा ब्राह्मीचे प्रभावी फायदे आहेत. आहारामध्ये सुद्धा कढी, आमटी बनवताना ब्राह्मीच्या पानाचा वापर केला जातो. ब्राह्मी वनस्पती ज्या भागांमध्ये जास्त ऊन असते त्या ठिकाणी वाढते. ब्राह्मी वनस्पतीचा वाफा अगदी थोड्याच दिवसाच्या कालावधीमध्ये हिरवागार होतो. या झाडाला भरपूर प्रमाणात पाणी लागते. धन्यवाद.